गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. बऱ्याच जणांना प्रश्न होता की भाऊ तुझे व्हिडिओ येत नाहीत लवकर आणि नवीन ट्रिपला कुठं जाणार आहे. तर मित्रांनो, नवीन ट्रिपची पूर्ण प्लॅनिंग झालेली आहे आता आणि आपण आता नवीन ट्रिपसाठी नव्हे एकदम भारी जागेवर जाणार आहे मित्रांनो. तर शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये नक्की राहा, कारण नवीन ट्रिपला कुठं जाणार आहे मी व्हिडिओच्या शेवटी नक्की सांगणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो, माझ्याकडं नवीन ट्रिपसाठी खूप सारे ऑप्शन होते. म्हणजे माझ्याकडं एक तर होता ऑप्शन आपण साऊथ इंडियाला जाण्याचा, एक होता त्याचबरोबर आपल्याला नव्हे महाराष्ट्रातले गडकिल्ले वगैरे पाहण्याचा पण एक ऑप्शन होता आणि तिसरा ऑप्शन होता की आपल्याला विदेशात जायचा फ्लाईटनी. तर मित्रांनो, माझा नाही फायनली तिसरा ऑप्शन, माझ्याकडे तेवढं बजेट होतं की मी विदेशात जाईल, त्यामुळं मी विदेशात चाललेलो आहे आणि एकदम भारी ठिकाणी चाललेलो आहे. आणि आपण नाही बाकीची लोक कशी जातात की टूर पॅकेज घेतात आणि 4 ते 5 नाईट 4 नाईट 5 डेज असे पॅकेज वगैरे असतं. तसं आपलं काही नसणार आहे. आपण 1 महिन्यासाठी जाणार आहे आणि तुम्हाला महिनाभर तिथले व्हिडिओ पाहायला भेटणार आहे, अशा प्रकारे आहे. तर मित्रांनो, विदेशात जाणं एवढं सोपं नाही आहे. मी आत्तापर्यंत एका पण विमानात बसलो नाही. मी डायरेक्ट विदेशाचं विमानाचं तिकीट बुक केलेलं आहे. माझ्याकडे पासपोर्ट वगैरे सगळं होता, त्यामुळं काही अडचण नाही आली मला. आणि आपलं विमान प्रवास चालू होणार आहे आता, अशा प्रकारे आहे मित्रांनो. तर विदेशात जाण्याचं मेन कारण म्हणजे काय माहिती का, जे मोठे पैसेवाले लोक आहेत ते जाऊन येतात. जी लोक जाऊ शकत नाही त्यांना काही सांगत नाही. तर तुमच्यातलाच एक माणूस तिथं जाणार आहे आणि तुम्हाला, मी स्वतः गेलो तर तुम्ही गेला असं तुम्हाला वाटणार आहे, कारण तुम्हाला सगळी माहिती भेटणार आहे. तसं म्हणलं तर आपल्या महाराष्ट्र पण फिरायचं आहे मला, पण महाराष्ट्राबद्दल माहिती देणारे खूप सारे लोक आहेत आत्ता सध्या. तर मी नाही दिली तरी तुम्हाला त्यांच्याकडून माहिती मिळते, आपण पण देऊ पुढील काही दिवसात. पण विदेशातनं माहिती देणारे खूप कमी जण आहेत आणि जास्त करून हिंदी भाषिक जास्त लोक आहेत जे विदेशात जातात फिरायला वगैरे. पण तुमचा भाऊ चाललाय आता आणि ह्या ट्रिपला नाही आपल्याला गाडी घेऊन जायचं होतं खरं, पण गाडीने लय खर्च आहे भाऊ, गाडीने लय खर्च आहे. गाडी मला इथनं मुंबईमधनं तिकडं शिफ्ट करायलाच एवढे पैसे लागतात की तेवढ्या पैशात मी पूर्ण ट्रिप करून येईल. आणि ही ट्रिप आपली नव्हे जवळपास 30 दिवसाच्या आसपास राहणार आहे. आणि ह्या ट्रिपमध्ये बारीक सारीक सगळ्या गोष्टी तुम्हाला कळणार आहे की बाबा विमानाचं, तुम्हाला मी पुढील येणाऱ्या ब्लॉगमध्ये सांगेल की बाबा विमानाचं तिकीट मी कसं बुक केलं, अजून त्यानंतर आपण विमानतळावर गेल्यावर काय प्रोसेस असते त्याचे सगळे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील. आपल्याला तिकीट कसं भेटतं, विमानात आपण कसं बसतो, हे सगळं तुम्हाला पाहायला भेटेल. तर मित्रांनो, फायनली आज मी शेतात आलेलो आणि शेतातच म्हणलं तुम्हाला सांगावं की कुठं जाणार आहे ट्रिपला. तर आपण फायनली नव्हे थायलंड ह्या देशामध्ये जाणार आहे आपली ट्रिपसाठी. थायलंडमध्ये जाण्याचं कारण म्हणजे थायलंड हे विजा फ्री आहे, थायलंडला विजा लागत नाही आहे कुठला आपल्या, मग तिथंच आपले जे विजाचे पैसे आहेत ते वाचतात. त्यामुळं थायलंडला पहिलं जाण्याचं आहे. आणि थायलंड भारी देश आहे, तुम्हाला खूप सारं पाहायला भेटेल वेगवेगळे गोष्टी तिथल्या. तर सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो, तुमच्या एका सबस्क्राईबमुळे खूप मोटिवेशन मिळतं. आणि नवीन पाहत असाल ना तर सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो, कारण तुम्हाला लय भारी भारी व्हिडिओ पाहायला भेटणार आहेत. तर चला बाय बाय, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये पुढच्या. चला बाय बाय.